श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती. तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताना कोणत्या सेवा घ्यायच्या, तर आपल्याला 16 वेळा श्री सुक्त घ्यायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि आपला नवरनाम मंत्र. तर या सेवा आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चना करताना घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी नक्षत्र हा योग आलेला आहे माघी पौर्णिमेच्या दिवशी. तर आपल्याला विशेष करून तांब्याची वस्तू या दिवशी आपल्याला विकत घ्यायची आपल्या घरात. कोणतीही घ्या, छोटी घ्या मोठी घ्या, पण तांब्याची वस्तू या दिवशी खरेदी करा. पौर्णिमेच्या दिवशी खूप छान योग आहे, त्यामुळे आपण तांब्याची वस्तू या योगावरती आपल्या घरात घेऊन या. त्याची परिस्थिती असेल त्यांनी नसेल तरी पण चालेल. आणि कुंकुमार्चन हे तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीच्या मूर्तीवरती केलं तरी चालेल, आपल्या कुलस्वामिनीच्या मूर्तीवरती. पण एवढंच की कुलस्वामिनीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करताना आपल्याला 5 बोटांनी करायचं असतं आणि पाया करणं डोक्यावरती आपल्याला व्हायचं असतं आणि श्रीयंत्रावरती आपल्याला ह्या 3 बोटांनी किंवा मग 2 बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. अशी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.